भीमा कोरेगाव शौर्य दिन व भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महार बटालियनमध्ये शौर्य गाजवलेल्या सैनिकांचा, समता सैनिक दलातील जवानांचा व महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते 30हून अधिक योद्ध्यांना भीम योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। आदर्श शिक्षक आर.पी. कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्ल सावंत, पत्रकार पंढरीनाथ बोकरे, इंजिनियर भरतकुमार कानिंदे, डी भालेराव, अशोक जोंधळे, ॲडव्होकेट भीमराव हाटकर आदी मान्यवर उपस्थित होते। माझे नाव डी.एम. आचार्य, हेडक्वार्टर सचिव, लेफ्टनंट जनरल, मुंबई। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून समता सैनिक दलाचं काम मी करत आहे आणि जवळजवळ मला 36 वर्ष झाले भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम करत आहे। वार्ड शाखेपासून ते आज मी केंद्रीय पदाधिकारी आहे आणि ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन समता सैनिक दलाच्या सैनिक घडून तरुणांना मार्गदर्शन करून भीमराव आंबेडकर साहेब, त्याचबरोबर त्या सहकारी S.K. भंडारे साहेब यांच्या माध्यमातून युवकांना सैनिक प्रशिक्षण देऊन त्यांना समाजाचा अन्य अत्याचार रोखण्यासाठी, त्यांना सज्ज करण्यासाठी मी काम करत आहे। मी बऱ्याच राज्यामध्ये, उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, मध्य प्रदेश असेल, तेलंगणा, त्याचबरोबर तामिळनाडू, आंध्र प्रदेश इतक्या एवढ्या मोठ्या राज्यामध्ये जाऊन मी तरुणांना सक्षम समाजाचं रक्षण करण्यासाठी मी तयार केलेला आहे। भीमराव साहेबांचा आदेश आहे 2027ला 100 वर्ष समता सैनिक दलाला पूर्ण होणार आहे, तर त्यांचं टार्गेट आहे 1 लाख सैनिक झाले पाहिजे। आज माझ्याकडे 39,000 जो सैनिक आजपर्यंत आमचे झालेले आहेत। आता पुढील वाटचाल मी निश्चितच करून बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांचं स्वप्न साकार करण्याचं आणि या ठिकाणी बुद्ध चॅरिटेबल ट्रस्ट यांनी जो सत्कार मला दिलेला आहे तो केलेला आहे, तो माझा फक्त एकट्याचा नसून संपूर्ण समता सैनिक दलाचा सत्कार आहे। त्याचबरोबर समता सैनिक दलामध्ये जे लोकांनी योगदान दिले त्या सर्वांचा सत्कार आहे। नमो बुद्धाय, जय भीम। माझं नाव माणिकराव चिंतामण इंगळे, मी अकोला येथे कार्यरत आहे आणि आज सत्कार जो झालेला आहे हा माझा सत्कार नाही, हा आंबेडकरी चळवळीचा सत्कार आहे। आणि मी जेव्हा काम करत होतो एक साधा सैनिक म्हणून काम करत होतो आणि याच्यामध्ये माझे असे अनुभव आले, मला थोडक्यात सांगायचे आहे की विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्या मुख्यमंत्र्यांना त्यांचे बॉडीगार्ड 50 लोक सोबत घेऊन मी त्यांना रोखलं चैत्यभूमीला वंदन करण्याला आणि त्यांना सांगितलं की सर तुम्ही फक्त तुमचे 5 लोक घेऊन जा। माझी ड्युटी तिथं 3 नंबर VIP गेटला होती। तो एक फार मोठा माझ्यासाठी अनुभव आहे। आणि दुसरे एक असं की जेव्हा भीमा कोरेगावला दंगल झाली तर हा माझा नातू आहे, हा माझा नातू त्या 10 वर्षाचा होता आणि ड्रेसवर होता। ड्रेसवर असताना दिल्लीच्या पत्रकारांनी त्याची मुलाखत घेतली की एवढा लहान सैनिक कसा। तर ही जी सैनिकाची परंपरा आहे ही बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आहे। पुरस्काराबद्दल काय सांगा? आणि पुरस्कार हा मला म्हणजे शब्द नाहीत की या बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टनं माझा जो सन्मान केला, मी खूप खूप त्यांचा आभारी आहे। आणि खरोखर म्हटलं म्हणजे ही चळवळ जिवंत ठेवायची असेल तर बाबासाहेबांच्या सैनिकांनीच जिवंत ठेवायची आहे। माझं नाव गोदावरी निवृत्ती सावते, मी राहणार येळेगाव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड। मी भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेमध्ये 2007 पासून कार्य करते। मी समता सैनिक दलात सेवा करते। जिथं जिथं कार्यक्रम आहेत तिथं आम्ही सेवा द्यायला सर्व महिला मंडळ समता सैनिक दलाचं आम्ही तिथं सेवा करत असतो। आज जे आम्हाला सहयोगनगर मध्ये जे आमचं पुरस्कार आम्हाला भेटला आहे ते आम्हाला
चांगल्या प्रकारे हे असे आम्हाला पुरस्कार भेटल्यामुळे आम्हाला अति उत्साह होते। आम्ही हे काम अति उत्साहाने करत राहील। जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत हे काम आम्ही करीतच राहील। नमो बुद्धाय, जय भीम। मी रमेश कोकरे, बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट सहयोगनगरचा अध्यक्ष असून या ठिकाणी भीमयोद्धा पुरस्काराचं वितरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमामधून भारतीय सैन्यामध्ये विशेष करून महार बटालियनमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे असे सेवानिवृत्त सैनिक, त्याचबरोबर ती पोलीस विभागामध्ये काम केलेले सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमामधून जे समता सैनिकाचं काम करतात अशा समता सैनिकांना असं एकूण 30 जणांना आम्ही भीमयोद्धा पुरस्कारानं मागील वर्षापासून सन्मानित करत आहोत। हा जो काही पुरस्कार जो आहे तो पुरस्कार जे सैन्यामधून रिटायर झालेले सैनिक आहेत किंवा पोलीस विभागातून रिटायर झालेले जे काही कर्मचारी आहेत यांचा सन्मान यासाठी करण्यात आलेला आहे की त्यांनी एकतर समाजामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे किंवा भविष्यामध्ये देखील त्यांनी आपलं योगदान जे आहे ते दिलं पाहिजे। आणि जी काही तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला देखील ही जी काही भारतीय बौद्ध महासभेचे जे समता सैनिक आहेत ते निशुल्क कशा स्वरूपाची समाजासाठी आपलं योगदान देतात, सेवा बजावतात, हा आदर्श देखील त्यांच्या समोर राहून त्यांनी देखील समाजासाठी काम केलं पाहिजे। निर्व्यसनी राहून आपलं आरोग्यही सांभाळलं पाहिजे आणि समाजासाठी देखील काम केलं पाहिजे। शिक्षणातून ते पुढे गेले पाहिजेत आणि आपलं योगदान जे आहे ते देण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे, हा आमचा उद्देश आहे। आमच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबरावजी गायकवाड, तसेच सहसचिव प्रवीणजी कुपटीकर, सरचिटणीस आमचे राजेशजी बिराडे, तसेच कोषाध्यक्ष आमचे सुभाषजी मल्हारे, रमेशजी सूर्यवंशी साहेब, भीमरावजी सोनाळे साहेब, हे आमचे ट्रस्टी जे आहेत ते या कामामध्ये तळमळीनं अतिशय मेहनत करून हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही आयोजित करण्याचं या ठिकाणी मागील वर्षापासून संकल्प केला आणि तो याही वर्षी पूर्ण केलेला आहे। आणि याही पुढे तो कार्यक्रम आम्ही अशा स्वरूपानं यशस्वी करत जाऊत आणि समाजामध्ये या नवीन पिढीसाठी देखील काहीतरी करण्यासाठी प्रेरणादायी अशा स्वरूपाचं काम जे आहे ते आमच्याकडून घडत राहावं, एवढीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम।